चाललो दर्शनाला. जय राम कृष्ण. खुशीचा महाग एक कुत्रा आहे. ते स्त्री पिक्चर सारखे दिसते. कोल्हापूर मध्ये खूपच डिसअपॉइंट झालं आम्ही. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता आम्ही आहोत पंढरपूरमध्ये आणि सकाळी सकाळी मस्त रेडी झालं. मम्मी दाखव. मम्मीचा लुक बघा, मस्त मोर पंख आहेत मम्मीच्या साडीवरती आणि खुशीने पण मस्त आवरलेलं आहे आणि मी पण छान आवरले. हे भक्त निवास आहे पंढरपूरचं, श्री रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचं. आणि इतकं सुंदर बिल्डिंग्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे. सकाळचे 6:45 पावणे 7 झाले. थोडा सनराईज होऊन गेला आहे, बाकीचा होणार आहे आणि छान वाटतं. आणि बिल्डिंग, प्रत्येक बिल्डिंगची अशी डिटेलिंग आहे. आता हे डायनिंग हॉल आहे आणि हे हॉटेलचं जेवण तर बाप रे इतकं छान आहे. आता केऑस नंबर 3 झालेला आहे. खुशीच्या हातावरती कॉफी सांडला आहे, चहा सांडलाय. सॉरी माझं नाही काही. एवढं मागे उभी होती, एवढं मागे. भांडू होणार आहे का आता? कसं केलं हितेश? खुशीचा व्हिडिओ घ्यायला असं नाही गेलं. सिंपल झालं. माझा व्हाईट शर्ट खूप गरम आहे आणि खाली व्ह्यू सोडलं नाही, थोडी पक्की बनवा. अरे मग सांडलं तर परत साधी राहते. काल सगळ्यांनी ग्रीन घातलं होतं. आज मम्मीची आणि मावशीची साडी एकदम सेम आहे. मस्त मोरपीस बनलेले आहेत त्याच्यावरती. आणि हितेश आणि मुन्नाचा ड्रेस एकदम सेम आहे, व्हाईट शर्ट. फक्त खुशी रेड आहे आणि मी ब्लू आहे. मोर आहे पदरावर मोर आहे ना. मस्त चहा आणि बिस्किट खाल्लाय, नाश्ता नाही घेतला. आणि सोनी मावशी, तुम्ही ह्या सेम साड्या कुठून घेतलेल्या? आम्ही आता केरळला गेलो होतो ना, साऊथ इंडियन ट्रिपला, त्या मनी आजीने घेतल्या आम्हाला दोघींना साड्या. वा एकदम छान वाटतं. ठिकाणी घालाव्या मग त्या. मस्त. मामीकडून गिफ्ट आहे का तुमच्या? मस्त वाटतात खूपच. आम्ही जातोय दर्शनाला आणि बघू आता कसं किती वेळात होतं दर्शन. आता 7 वाजले आहेत. लेट्स सी. मस्त सनराईज पण झाला. 7 वाजल्यात. आता बघू दर्शन किती वेळात होतो. आम्ही आलो गजरे घ्यायला आणि इकडे समोरच मंदिर आहे. गजरे लावायचा कार्यक्रम. आता आम्ही सगळ्यांनी छान गजरे लावून घेतले. मम्मीचं छान वाटतंय गजरा लांब. सोनियाशीचा लूज झाला थोडासा, का बसलाय बरोबर. ही आम्ही तुळशीची माळ आणि मोगराची माळ घेतली. विठ्ठल रुक्मिणी हाराची किती? छोटे असे घेतले ठेवायला. इकडे मंदिर आहे, मंदिराची एक्झिट आहे. सगळ्यात माळ मस्त वाटतं. बघू आम्ही लावून घे, छान वाटेल सगळं. हा छोटा लाव, हा छान वाटतो. हा छान आहे हितेश. त्याच्यात 2 गंध येतात मस्त. मुन्नाच किती भारी वाटतं ते खायचं. विठ्ठल सावळा हरे विठ्ठल येतो मध्ये लावाल का त्याला बघता. इथे बी लावायचं का 2? इकडे एक आणि इकडे. आता बघ कसा विठ्ठल दिसतोय, बघ कसा. अरे जय जय राम कृष्ण हरी. इथेच करत भारी दिसतोय. विठ्ठलाचा चेहरा दिसतोय डायरेक्ट. काळं म्हणायचं, बुक्का म्हणायचा. बुक्का म्हणायचा.
थोडा गोल करा बाबा. इकडे काळा काळा ठेवून देणार का फक्त? आणि हे मेन मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. एकदम चौकात आहे डायरेक्ट. आणि हे जी लाईन दिसते ना, ही लाईन आहे. आता आम्हाला त्यात जायचं आहे. आणि हा फेमस पेढेवाला आहे देशपांडे बंधू, त्यांच्याकडनं आम्ही आता देवासाठी प्रसाद घेतला. आता मंदिरात फोन अलाउड नाही, त्यामुळे आमचे सगळ्यांचे फोन आम्ही जमा करून देतोय. इकडे मोबाईल लॉकर आहे. आता आम्ही दर्शन घेऊन चाललो आहे बाकीच्या मंदिरांच्या दर्शनासाठी. आणि गाडी तिकडे लावली आहे पार्किंगमध्ये, त्यामुळे मग आम्ही रिक्षात बसून आता आम्ही आलो आहे विष्णुपद मंदिराच्या इथे. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आम्ही मुखदर्शन घेतलं, कारण की चरण स्पर्श दर्शनची लाईन 7, 8, 10 तास अशी होती. खूप मोठी लाईन होती. आम्ही एकदम एंडला जिथे लाईन सुरू होते तिथे गेलेलो. खूपच मोठी लाईन होती, तर त्यामुळे आम्ही असं केलं की मुखदर्शन घेऊया. आता विष्णुपद दाखवते. ही पूर्ण चंद्रभागा आहे नदी, आणि ह्याच्या सेंटरला इकडे विष्णुपद मंदिर आहे. संत जनाबाईला भेट द्यायची जागा. तर विष्णुपद मंदिराचं, हां इथे थोडी सावली, इथे थांबून सांगते. तर ज्या वेळेला रुक्मिणी विठुरायांवरती रुसली होती, तर त्यावेळेला त्या इकडे येऊन थांबल्या होत्या. आणि मग गेलो. असं म्हणतात की नारद मुनीला विठुरायांनी श्राप दिला होता की तू 6 महिने पाण्याच्या आत असशील, 6 महिने वर. हे जे आहे हे नारद मुनींचं मंदिर आहे पाण्याच्या मध्ये सेंटरला. आणि हे इकडे विष्णुपद आहे. तर आता इथे असं आहे की नारद मुनींनी एकदा विठुराया आणि रुक्मिणींचं भांडण लावलं होतं. आणि मग त्यावेळेला विठुराया इकडे येऊन राहिले होते 1 महिना अज्ञातवासात. आणि मग तेव्हा त्यांना भेटायला श्रीकृष्ण आले होते, आणि त्यांचे पायाचे ठसे इकडे आहेत. आणि मग म्हणून त्यांनी नारद मुनींना श्राप दिला होता की तू 6 महिने पाण्यात राहशील आणि 6 महिने वर. हे ते श्रीकृष्णाचे पायाचे ठसे आहेत. म्हणून ह्याला विष्णुपद बोलतात, कारण इथे विष्णू भगवानचे म्हणजे श्रीकृष्णाचे पद उमटले. मम्मी इकडे ये. ए हळू. पाण्यात जाऊ नको. काय मुन्ना आमच्यावर पाणी दे थोडस. 2 मिनिटं खाली. ऊन बी नाही बो. ऊन बाई मी नाही येणार. माझं मुन्ना आमच्यासाठी पाणी घेणार आहे. पानी संभी थँक्यू मुन्ना.
और ये दोनों बहनें दीवा लगाने के लिए बहुत कष्ट कर रही हैं। लागला 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 बोलली पाहिजे चालू आहे दिवा चालू आहे अजून पण. ते मी खाली नाही जाणार कारण की माझी आणि सटकायची जुनी हिस्ट्री आहे आमची. मी जिथे कुठे गेली आणि असं स्लिपरी असेल तिथे मी सटकून जाते. तो इसलिए मी अशा सटकणाऱ्या ठिकाणी जातच नाही कारण की चालू पडून जाते. चालू लागून जातो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. त्याला धर. काय बाई मम्मी अरे रिस्क घेता रिस्क काय अर्जंट तू नको जाऊ बाई. येऊ बाई. और ये अभी सूर्य भगवान को जल अर्पण कर रहे हैं. हाथ धरे मुन्ना हाथ धरे. सूर्य भगवानला जल अर्पण करते आता मावशी. आणि हा तांब्या आमचा नाहीये. असं काय मुन्नाने कुठून तरी तो स्मगल केलाय. मुन्ना असला की कुठूनही काही भेटून जातं आम्हाला गोष्टी. बाई किती तांबे तू पण. आता मम्मी सूर्य भगवानाला थांबा. त्याचा हात धरा आणि या प्लीज. मुन्ना भाऊ म्हाताऱ्या लोकांना व्यवस्थित धरून आण. मी तर येणारच नाही. विष्णू भगवानचे हे गायीचे पावलं आहेत आणि ते विष्णू भगवानचे. बासुरी आणि ती वाटी. मुन्ना बोलतो गाईचे 5 पाय का. गाईचे 5 पाय राहतात कुठल्या. अरे येते ना ती गाडी येते 5 पायची गाय. आता आम्ही आलोय श्री गोपाळ कृष्ण मंदिर श्री क्षेत्र गोपाळपूर. दत्तांचं मंदिर आहे. आणि इकडे थोडं स्कॅम पण करतात. असं सांगतात की हे करायला लागतं इकडे आल्यावर. ते करायला लागतं आणि मग आपल्याला माहिती नसतं. टू बी अवेअर. श्रीकृष्णाचं मंदिर. इथे विठुरायाचीच मूर्ती आहे अशीच सेम. जर बाळा तुम्ही घ्या प्रसाद घ्या बाळानो. इथे आतमध्ये भरपूर मंदिर आहेत. नारदमुलींचं आहे, कालभैरवाचं आहे, श्री संत जनाबाईंचं आहे. ही जनाबाईंची उतरंडी. तिथे चूल आहे आणि तिथे जात आहे. हे पाय म्हणायचे याला. पाय लाकडी घालायचं. जात नाही म्हणून ते भाकरपाटी. तिथे जात आहे. इकडे खाली पण ते मंदिर आहे. टाकून देतो.
आणि खूपच छोटी जागा आहे. खुशी किती कष्ट करते जायला. खूप मंदिर आहे छोटे 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 छोटे. इकडे छान फुगडी खेळतात वाटतं. गोपाळपूर आहे ना, श्रीकृष्णासाठी तुम्ही. आता आम्ही दर्शन झालंय सगळं आणि इकडे तर बापरे प्रत्येक गोष्टीचे पैसे आहेत. तुम्ही 10-100 ठेवा तरच तुम्हाला पाळणा लावता येईल, तरच तुम्हाला जातं फिरवता येईल. आपलं नाही असं आहे सगळं. तर व्यवस्थित बघा, स्कॅमर्स से दूर राहो. छानच आहे मंदिर. कोणते गुरुजी आहे तुम्ही? का रे? गाडीच्या इथे लावून दे म्हणजे. कुठून आले तुम्ही? जळगाव के गुरुजी है क्या आप? नकली है बाई, काय स्कॅम आहे बघा. हा इथे ठेवून देतो बाळा आपल्यासोबत हे येऊन जाईल. मस्त दरवाजा, अँटिक एकदम. आई आपण त्यांच्या घराला असाच दरवाजा आता आम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरात आलो आहे. तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. हे ताकपेढी आहे. इथे विठ्ठल माऊली आणि इथे विठ्ठल रुक्माई स्वतः ताक प्यायला यायची. जशी आपली मंदिरात मूर्ती आहे तशीच सेम मूर्ती आहे इकडे. आता आमचं कारण तिकडे चरण स्पर्श दर्शन नव्हतं झालं, पण इथे छान चरण स्पर्श दर्शन झालं. सेम मूर्ती आहे, सेमच आहे. मनात भाव असला पाहिजे तिथे देव. बरोबर. मस्त सगळे दर्शन घेऊन आम्ही परत तिथे आलो जिथे आम्ही सुरुवात केली होती. इथेच आमची गाडी लावलेली आहे आणि सगळ्या मंदिरांचं खूप सुंदर दर्शन झालं. मेन चौक आहे आणि इथून पुढे गेलं की मंदिर आहे. छान दिलंय. 28 युगे जाहली उभी, नित्य साधू संतांचा सोहळा, विठूचे दर्शन ना घडे सर्वांना, श्रीरंग नित्य दर्शन देतो भक्तांना. इतकं कडक ऊन आहे. आमचा नाश्ता पण नाही झालेला आहे, पण ह्या दोघींना कोणी शॉपिंग पासून थांबवू शकत नाही. काय घेतात काय माहिती, बघू आता. आणि छोटा 10 नंबर. आणि हे पान हे 2 नंबर आहे. आता आम्ही जिजूसाठी फ्रॉक घ्यायला आलो. क्यूट फ्रॉक्स आहेत एकदम छोटू छोटू. विठू माऊली लिहिलंय. हा बघा कलर. हा तिला छान वाटेल. हा मस्त आहे. येऊन जाईल आणि आरामात येईल ना. हो. कुठे गेले? पण चाल. हे असं घेऊ का? असं घ्यायचं. आणि ह्या अशा छोट्या पूर्वासाठी. मनीषा यांचं बिजू मावशी सुरू करण्याआधी पण मी फोन चालू केला, त्यामुळे प्लेट पुढे सरकून दिली. आता आम्ही नाश्ता करतोय सेम आपल्या कालच्याच हॉटेलमध्ये, पंढरीनाथ. आणि मिसळपाव, इडली, डोसा आणि मिक्स पराठा, आलू पराठा असं आम्ही मागवलेलं आहे. लेट्स सी. आमच्या जेवणावरनं आम्हाला खूप हाय एक्सपेक्टेशन्स, कारण की कालचं जेवण यम होतं. जळगाव नाशिक. तुमचं मुक्काम आहे का आज इथं? नाही आता आम्ही खुशीचा आलू पराठा आला म्हणजे टेस्ट करून सांगा. गरम आहे का? आणि एकदम गरम गरम बनवून दिलेला.
ना आपल्याला. मस्त गार्डन आहे. रात्री दिसत नव्हतं पण खूप सुंदर आहे. पाण्याची वाटी टाकणारे आपण आहेत का? तर आता आम्ही रूममध्ये आलो आहे. थोडंसं रेस्ट केलं, फ्रेश झालो आणि आता निघतो कोल्हापूरला जायला. पण आय फॉरगॉट, मला लक्षात आलं की मी रूम नाही दाखवली आहे. मी तुम्हाला रूम दाखवते. खूप छान रूम आहे, म्हणजे गुड फेअर डील आणि गुड रूम. असं काय खूप भारी नाही आहे, पण इट इज भक्त निवास. सो बाकीचे जे भक्त निवास आम्ही पाहिलं त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप छान आणि स्वच्छ आहे. दाखवते मी. तसं इकडनं एंट्री केल्यानंतर इकडे वॉशरूम आहे आणि पूर्ण वेळ गरम पाणी आणि इकडे हे असे बेड्स आहेत. AC रूम आहे. हे आता 2 सेपरेट बेड होते जे आम्ही जॉईंट करून घेतले आणि इकडे चेअर्स वगैरे सगळं. बाहेरून हे असं गार्डनचा व्ह्यू आहे आणि सगळ्या रूम्स अशाच आहेत आणि म्हणजे वाईड, खूप मोठी रूम आहे आणि खूप स्पेशियस आहे ॲक्च्युली. आणि तसेच सेम बाकीच्याही रूम आहेत. एका रूममध्ये 2 जणं राहू शकतात किंवा तुम्हाला अजून मॅट्रेस पाहिजे असेल तर तुम्ही ते अजून ॲडिशनल लोक ॲड करू शकतात. मॅट्रेसचे काहीतरी 250-300 रुपये घेतात फक्त. सो छान आहे आणि प्राईसच्या हिशोबाने तर खूप छान आहे. आणि रूम्स मिळून जातात, म्हणजे असं काही खूप ऑनलाईनही तुम्ही बुकिंग करू शकतात, पण इकडे आल्यानंतरही जर ऑफ सीझन असेल तर तुम्हाला मिळून जाणार रूम्स. फक्त दर्शनाचं थोडंसं आहे. आता त्यांनी ना ऑनलाईन पास बंद करून दिले चरण स्पर्श दर्शनची, तर तुम्हाला लाईनीतच लागायला लागेल. तर तुम्ही एक तर ऑफ सीझनमध्ये या किंवा ऑड टाईमला जा, की तुम्ही दुपारीच चालले, ऊन असतं, मग लोकांना असं वाटतं की दुपारी कोणी नसतं, मग त्यावेळेला, किंवा मग एकदम रात्री ज्यावेळेला मंदिर बंद होतं तेव्हा, किंवा एकदम पहाटे 2, 3, 4 वॉटेवर. आम्ही गेलो 7 वाजता. तर 7 वाजता पण एवढी मोठी लाईन होती, म्हणजे आम्हाला साधारण आम्ही 1 किलोमीटर चालून ती लाईन सुरू होणार होती आणि लाईनीत लागून पण तुमचं दर्शन काय लगेच नाही होणार आहे. दर्शन व्हायला 5, 6, 7, 8 तास लागू शकतात, कारण की खूप गर्दी. ज्यावेळेला मागे लाईन सुरू होतं ना तर तिकडे 2, 3 आपण असे लोक उभे राहतो, पण मंदिरात सिंगल लाईन आहे, तर ते डिवाईड होऊन जातं आणि मग ते खूप मोठा क्राऊड होऊन जातो. पण ठीक आहे, आम्ही मुखदर्शन घेतलं. मे बी नेक्स्ट टाईम आम्ही चरण स्पर्श दर्शन घेतलं. पण सिमिलर विठ्ठलाचीच मूर्ती काकपेढीत पण आहे आणि तिथे तुम्ही चरण स्पर्श दर्शन घेऊ शकता, जे आम्ही घेतलं. तिकडे तर मी माझ्या हाताने माळ घातली मूर्तीला. सो छान झालं. 5-10 मिनटात आम्ही निघू फॉर कोल्हापूर आणि आज कोल्हापूरला मुक्काम आणि मग कोल्हापूरच्या देवीचं दर्शन. आज दर्शन घेऊ किंवा उद्या दर्शन घेऊ, आता बघू कसं किती वेळ होतो त्यावरती. मे बी आम्ही विचार करतो की रात्रीच दर्शन घ्यायचं, कारण की रात्री कमी असतं. त्या दिवशी पण तुळजापूरला पण हितेश मुन्ना रात्री गेले ना अराऊंड 9 वाजता वगैरे, तर ते विदिन आवर परत आलेले. आम्ही पण तसंच झालेलं, पण आम्ही पहाटे गेलो. तर एक तर तुम्ही पहाटे जा किंवा एक तर तुम्ही रात्री जा. हे 7-8 नंतर जाऊच नका, कारण की खूप गर्दी होऊन जाते सगळीकडेच. आणि आय फॉरगॉट टू टेल गाणगापूरच्या मंदिराचं, तिकडे इतकं मॅनेजमेंटचा इश्यू आहे गाणगापूरच्या मंदिरात, म्हणजे आणि थोडंसं ना मला पटलं नाही ते, आम्हाला कोणालाच पटलं नाही. ते पैसे घेतात आणि मग म्हणतात की तुमची पूजा करून देऊ आणि मग खूप आरडाओरडा आणि खूप गुरुजी आणि खूप मग सगळेच लोक ते पूजेसाठी पैसे देत आहेत. इट इज सिमिलर टू ओंकारेश्वरचे. ओंकारेश्वरला पण खूप क्राऊड होऊन जातो आणि मॅनेजमेंटचा इश्यू होऊन जातो थोडासा. इकडेही तेच आहे आणि तर ते थोडंसं म्हणजे झालं आमचं खूप छान दर्शन झालं गाणगापूरला. पण पादुकांचंही दर्शन झालं, स्फटिक अभिषेक झाला, सगळं खूप छान झालं. पण थोडंसं गर्दी होऊन जाते आणि मग खूप आरडाओरडा ते गुरुजींच्याच एकमेकांशी आणि लोकांचं तिथलं जे मॅनेजमेंट आहे त्यांचंच एकमेकांवरती खूप आरडाओरडा. आणि मग एका ठिकाणी आमचं असं झालं की हितेश आणि त्या दादांचं दर्शन बाकी होतं. सो आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्यासोबतच्या लोकांचं नंतर दर्शन करून द्या. तर ते आमचं ज्यांनी करून दिलं पूजा वगैरे, ते गुरुजी म्हणे की हां करून देईल. पण मग नंतर ते चालले गेले आणि नंतर ते भेटलेच नाही आम्हाला. म्हणून मग हितेशचं पादुकांचं दर्शन राहून गेलं. सो ते थोडंसं. आणि मग तिथे आम्ही एकांना सांगितलं की आम्ही ऑलरेडी पूजेचे पैसे भरलेले आहेत, सो त्यांना जाऊ द्या. तर ते म्हणे की नाही मी नाही घेतले पैसे, तर मी नाही जाऊ देणार. सो इट इज अ बिट
काय माहिती ते थोडंसं पटलं नाही. इकडे पंढरपूरला काहीच पासचं वगैरे काहीच नाही, तुम्ही डायरेक्ट लाईनीत लागा आणि तुमच्या ह्याच्याने तुमचं दर्शन होईल. इथे तसं काहीच नाही आहे. आणि अक्कलकोटला पण खूप छान दर्शन झालं. अक्कलकोटला तर आम्ही गेलो आणि लाईनच नाही काय, नुसतं आपण नॉर्मल कुठल्या मंदिरात जातो आपल्या घराच्या इथलं असं वाटलं की आपण जातोय बस. गेलो आतमध्ये, दर्शन झालं, तिथे 5-10 मिनटं उभं राहिलो आणि खूप छान दर्शन झालं. म्हणजे परत परत ते दर्शन घेऊ शकत होतं असं होतं. आम्ही निघाल्यानंतर झाली थोडीफार गर्दी, पण खूप नाही. अक्कलकोटला पण खूप छान मॅनेजमेंट आहे. बाकी तुळजापूरला पण खूप छान दर्शन झालं. आम्ही 200चा पास काढलेला, पण सकाळी सकाळी पास नसता काढला तरी चाललं असतं, दर्शन होऊन जातं. हितेश मुन्ना तर पहिल्या दिवशी रात्री गेलेले तुळजापूरला, तर त्यांनी पास पण काढला नव्हता. फ्री एंट्री जे आहे त्याच्यातनंच गेलेलं निःशुल्क दर्शनमध्ये. आणि तिकडे पण ते म्हणजे अर्धा तासात बाहेर येऊन गेलेलं. सो तुम्ही टाईम व्यवस्थित चूज करा, तुम्ही कधी जातायत, आणि सीझन व्यवस्थित बघा, कारण की आता शाळा सुरू झाल्या आहेत. सो तो एक प्लस पॉईंट झाला आम्हाला. बाकी दर्शन तर सगळीकडेच खूप छान होतं आणि ओव्हरऑल आतापर्यंत ती ट्रिप छान चालू आहे आमची. आणि आय होप तुम्हाला व्लॉग्स आवडत असतील. हे मी आता फक्त रेकॉर्ड करते आहे. मी बघत आहे नाही रेकॉर्ड केल्यानंतर की मी काय शूट केलं आहे. सो आय एम जस्ट होपिंग की सगळ्या ह्यांचा ऑडिओ क्लिअर असेल, व्हिडिओज क्लिअर असतील आणि व्यवस्थित सगळं शूट झालेलं असेल, कारण की मी एडिट तर नंतरच करणार आहे. बट लेट्स सी. आणि काल आम्ही तुळजापूरला ज्या बांगड्या भरल्या होत्या तर मी त्या घालूनच ठेवल्या जात, कारण की हातात मग एकच बँगल होती. सो या. आणि माझे ड्रेस तुम्हाला आवडत आहे का ते पण सांगा. आवडत असेल तर लिंक मागू नका, कारण की मी लोकल स्टोअरमधून घेतल्या. पण आवडत आहेत का नाही आवडत आहेत ते तर कळू द्या. आता आम्ही फ्रेश झालो आणि निघतो आता फॉर कोल्हापूर. आता कोल्हापूर इथून आय गॅस इज 4 hours समथिंग. कोल्हापूर इथून 4-4.5 तास आहे. बघू आता किती वेळ होतं. त्यावरती आमचा नाश्ता तर एकदम छान झालेला आहे. जेवण आता डायरेक्ट कोल्हापुरात. आणि हा कॅम्पस इज ब्युटिफुल. रात्री पण खूप सुंदर वाटतं. तुम्ही पण जर पंढरपूरला येत आहेत ना, तर असे छान भक्त निवासच बघा. हे पण एक आहे. अजून पप्पांनी सांगितलं गजानन महाराज प्रतिष्ठान समिती जे आहे त्यांचं, म्हणजे तिथे जे गजानन महाराज मंदिर शेगावला जे समिती आहे त्यांचं इकडे पण आहे. सो तेही बघा. मला ते माहीत नव्हतं. बट हॉटेलमध्ये वगैरे राहण्यापेक्षा भक्त निवासमध्ये राहून एकदा एक्सपिरियन्स घ्यायला छान आहे असं आहे. मी सगळे चाललो आहे कोल्हापूर. सो आय गेस विल मीट इन कोल्हापूर. बाय बाय. कृष्णा नदी दिसते आम्हाला. आता आम्ही कोल्हापूर चाललो होतो, पण ऑन द वेच नरसिंहवाडी आहे. दॅट इज दत्तप्रभूंचं अजून एक जागरूक स्थान आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे. आणि पंढरपूरहून कोल्हापूरला जाताना ऑन द वेच आहे ते, आणि कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. सो तुम्ही पण जर इकडे चालला असाल तर नक्की विजिट करा. आता मी बघतो, पहिल्यांदाच चाललो आहे. मला आता माईक मिळाला गाडीत, त्यामुळे मी माईकवर बोलते. तर हा आवाज मे बी क्लिअर असेल, पण आधीचे आवाज मी ऐकलेच नाही. सो आय डोंट नो ते कसं असेल. बेअर विथ इट. खूप सुंदर आहे आता इकडे. म्हणजे आधी तरी तिकडे थोडंसं असं दुष्काळी किंवा बिना पावसाचं वाटत होतं, पण इकडे असं सगळं छान हिरवळ वाटते. आय गेस कोल्हापूरला छान पाणी आहे कृष्णा नदीमुळे. आणि सगळीकडे भरपूर नारळाची झाडं आहेत. छान छान असं एकदम कोकणात आल्यासारखं वाटतं. आता आम्ही पोचलोय नरसिंहवाडी, आणि हे एंट्री आहे आतमध्ये श्री दत्तगुरूंचं. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या फोनचा आवाज बंद झाला आहे, तर डोंट वरी, तुमचा फोन एकदम चांगला आहे. मी इकडे माईक ऑन नव्हता केला, त्यामुळे इथे मी काय बोलते ते तुम्हाला ऐकून येणार आणि मलाही आता आठवत नाही. द एंटायर क्लिप इज म्यूट. पण आय गेस मी सांगते की ही मंदिराची एंट्रन्स ही लेन आहे, आणि सगळीकडे बासुंदी 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 आणि पेढे आहेत. आय गेस बासुंदी फेमस आहे इथली, सो आपण ती ट्राय करू. तर आम्ही इकडे कुंदा म्हणून एक गोष्ट ती टेस्ट करतोय, आणि सगळेच गुलकंद, साधा मलाई आणि आंबा सगळेच खूप छान आहे. कुछ इतना महाग है कुत्रा है.
श्री दत्तप्रभा स्वीट्स मधून आम्ही घेतलाय मिक्स कुंदा. आता प्रवेशद्वार आलाय. इकडे मे बी फोन जमा होणार का? नाही, ओके. जर फोन नसतील जमा होत आतमध्ये दाखवू. इथेच ठेवून घेऊ ना. हे पण सेम मंदिर परिसर आहे आणि छान आहे, स्वच्छ आहे. तर बघू तिकडे ना 2 नद्यांचा संगम पण आहे, कृष्णा आणि पंचगंगा. ते पण बघू आपण. आता आपण चाललोय कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीचे संगम बघायला. स्वच्छ पाणी आहे. कृष्णा नदीचे पावित्र्य राखा. इथे लोक स्नान करतायत. आपण हातपाय तर धुवूनच घेऊ शकतो. हा, पडणार होते. बापरे, गरम चटके लागतायत. आउच. कॅमेरा काय माहिती कसं असतं ना. मम्मीने आमच्या अंगावरती पाणी टाकून दिलं. खूप गरम झालंय, खूप गरम झालंय. चटके लागतात डायरेक्ट खाली. ते सावलीच्या इथे तरी बरं आहे, तिकडे तर खूप गरम आहे पायऱ्यांवर. तू केलं? मावशी कुठे गेली? हे मंदिर आहे. मस्त दर्शन झालं आणि छान झालं. आमच्या मनातही नव्हतं आणि दर्शन होऊन गेलं मस्त. हा मम्मी, मनातही नव्हतं म्हटलं. मनात नव्हतं खरंच, प्लॅन नव्हता, काही नव्हता आणि दर्शन होऊन गेलं. हा, व्हिडिओ केला. ही नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान. कसं आलं दर्शन? मस्त झालं एकदम आणि असं मनात नव्हतं. छान झालं. अनप्लॅन पण मस्त. प्लॅन. खूप सुंदर आणि स्वच्छ मंदिर आहे एकदम. नाही ना, हे इकडे खाली मंदिर आहे आणि वर म्हणजे तिथे सेंटरला औदुंबराचं झाडही आहे आणि तिकडे ती पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीचा संगम आहे. रामाचं मंदिर आहे. एकदम सुंदर दर्शन झाल्यानंतर परत ॲज युजल आम्ही थोडीशी शॉपिंग करतोय. किती पण ऊन, किती पण गर्दी, किती पण गर्मी असो, शॉपिंग नाही रुकनी चाहिए. आणि आम्ही बासुंदी मला ट्राय करायचीच आहे. मी 2-3 दुकानांवरती विचारली, तिकडे अवेलेबल नव्हती. तर आता बघू, एका ठिकाणी मिळतंय तिकडे घेऊ. आणि मी वेणी घातलीये, खुशीने पण वेणी घातली आज, कारण की गरमच इतकं होतंय. पावसाळा आहे तरी पाऊस नाही. आता आम्ही फेमस बासुंदीच्या शोधात चाललोय. गोपाळ कृष्ण म्हणून एक सांगितलंय, बघू. आता बासुंदी शोध अजूनही आमचं चालू आहे. तिकडे होतं पण तिकडे काय कोणाकडे. हा हा हा, बासुंदीचे फ्लेवर आणि बोर्ड लावून ठेवले पण बासुंदी नाही बऱ्याच ठिकाणी. सो आता एक आहे तिथे बसायलाही जागा आहे चांगली, बघू तिथे बसू. मग आपण बसून घ्यायचं का? वाडीची सुप्रसिद्ध बासुंदी असं. आता इकडे आलोय गुरुदत्त स्वीट्स मध्ये. इतकी फ्लेवर्स ऑफ बासुंदी आहे बघा. कॅरेमल पासून कस्टर्ड, ऍपल, सीताफळ, चॉकलेट,
मस्कमेलन आंबा, ब्लॅक करंट, पिस्ता, बटरस्कॉच पण बासुंदी आहे. गुआवा, अंजीर सगळं. हो, आणि भरपूर फ्लेवर आहे. फ्लेवर बघून घ्या, तुम्हाला कुठला पाहिजे तो घेऊन टाका. खुशी हॅज मेड अ बोल्ड डिसिजन टू ट्राय बटरस्कॉच बासुंदी. बोल्ड डिसिजनच घेतलं पाहिजे आपण आयुष्यात. हा, एक पाण्याची बॉटल पण द्या मला. मस्त आहे का ते काय खुशीची बटरस्कॉच. बटरस्कॉच आईस्क्रीमच आहे. तू कुठली घेतली? मी गुलकंद. मी कुठली घेऊ? मी घेतली आहे आपली रेग्युलर क्लासिक बासुंदी. तुझी केसर बदाम आहे ना? कशी आहे? मी पप्पांना फोन केला. नाही, पप्पांचा फोन आला. बटरस्कॉच आहे, अंजीर, गुलाब, बासुंदी, सगळ्या प्रकारचे बासुंदी आहे. ते फेमस इथल्या बासुंदी ट्राय करू. छान. एक बासुंदी से हमारा मन नहीं भरा, इसलिए वी आर ट्राइंग चॉकलेट. कशी आहे? मस्त बासुंदी आहे. तुम्ही पण जर आले नरसोबाची वाडीला तर गुरुदत्त स्वीट्सला आले तर नक्की सगळ्या बासुंदीज ट्राय करा. आम्हाला पण सगळे फ्लेवर खूप आवडले. सगळ्यात छान बटरस्कॉच वाटलं मला, जे की मी नाही घातलं होतं, पण बटरस्कॉच वॉज यम. असं सटल फ्लेवर ऑफ बटरस्कॉच आहे त्याच्यात. आता आम्ही निघतोय आणि रॅन्डम प्लॅन बट खूप छान आणि मस्त दर्शन झालं. मंदिराच्या बाहेर सगळे असे दुकानं आहेत जे सगळ्याच मंदिरांच्या बाहेर असतात, पण आम्ही सगळ्या मंदिरांच्या इथे थांबतो. बिकॉज क्या पता यहाँ क्या मिल जाए. आणि मम्मीच्या साडीवरचा मोर बघा किती छान वाटतोय. नुसता शॉपिंग शॉपिंग. हर मंदिर के बाहर सेम चीजें हैं, फिर भी हम हर जगह पे रुकेंगे. त्याची बासुंदी कुठे आहे? ही हितेश साठी चॉकलेट बासुंदी घेतली. आय गेस फायनली वी आर लिव्हिंग. मी ते स्त्री पिक्चर सारखे दिसते असं वाटतं. पण खरंच इतकं ऊन आहे आणि समोरून आहे सगळं, त्याच्यामुळे टॅनिंग काढायला लागत आहे. मी पुढे चालून येते, माझ्या मागे कोणीच येत नाही. मी पुढे आणते बघा कुठे. विचारा. निघाले बाबा, निघाले 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 निघाले. मी इथे उभी आहे आणि ते तिथेच. अरे चलो भाई, निघालोय का आपण फायनली? हो. मावशीने छान शॉपिंग केली आहे, मस्त बॅग घेतली आहे, रिझनेबल मिळाली आणि छान मिळाली. आणि पार्किंग साठी सुरुवातीलाच खूप छान 4 चाकी पार्किंगची सोय आहे. सो जर तुम्ही 4 व्हीलर पण आणता तर पार्किंगचा पण इश्यू नाही. इथे गाड्या इथपर्यंत अलाउड आहे. इथून पुढे मग हार्डली 1-1.5 किलोमीटर वगैरे मंदिर असेल. आम्ही निघालोय आणि मस्त दर्शन झालं. आता इथून कोल्हापूर 40 किलोमीटर्स, 1 तासाभरात पोहोचू. आता डिरेक्टली भेटू कोल्हापूरलाच. हॅलो, सो आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय आणि वी आर लुकिंग फॉर रूम्स. आता शोधतो, बघतोय काय झालं तुझं. हितेश, आई हितेश, काय झालं? मम्मी क्या हुआ? सरळच आहे भाऊ. डोमिनोज इथं दिसत होतो. देवीने फिरवते, देवी फिरवते. शनिवर्षी काय झालं? किती वर्ष झाले? 15 वर्ष झाले असते. मला लागलं 20 वर्ष मी घ्यात. मी अजून गेली कोल्हापूर. काय गं बाई, त्याच्यामुळे देवी फिरवते आपल्याला.
की राईट लेफ्ट सरळ 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 दोन आहेत खाली लेफ्टला खाली. उगूची बटाटे हॉटेलला रस्ता तरी का भूक. कोणी बोललं. आणि आता खूप हॉटेल्स पाहिल्यानंतर आम्ही डॉमिनोजला आलो, कारण की कोल्हापूरमध्ये कुठल्याच हॉटेल ओपन नाही आहेत. कोल्हापूर पुण्यापेक्षाही एक लेवल आपण अप म्हणू शकतो. आपण उगाच लोक पुण्याच्या लोकांना नावं ठेवतात की दुपारी झोपतात करून. कोल्हापूरमध्ये सगळं बंद आहे, सगळे हॉटेल्स बंद आहेत आता, खायला काहीच नाही. हे आमची ऑर्डर आणि खूपच भूक लागली. आता पटकन जेवतो. कोल्हापूरमध्ये खूपच डिसअपॉइंट झालं आम्ही. छान जेवण पण नाही मिळालं. पिझ्झा डॉमिनोजमध्ये पण इतका खराब होता. हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण खूप मोठा होतो आहे. पण कोल्हापूरचं दर्शन आणि कोल्हापूरच्या अजून बाकी सगळ्या गोष्टी नक्की बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.